तर चला विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरण, मराठी भाषेबद्दलची माहिती अभ्यासणार आहोत. भाषा ह्या वेगवेगळ्या असतात. जसे की मराठी भाषा, हिंदी, उर्दू, इंग्रजी, फारसी, अरेबिक, मल्याळम, तेलुगू या ज्या भाषा असतात, या वेगवेगळ्या विविध भाषा आपल्या या भारतामध्ये बोलल्या जातात. भाषा म्हणजे आपले विचार, आपले भावना, आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन आहे. ही जी भाषा असते, खूप महत्त्वाची असते. माझ्या मनामध्ये जे विचार येतात, ज्या भावना आहेत, जे माझे भाव आहेत, मनातील भाव मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचे जे माध्यम आहे, ते म्हणजे भाषा. भाषेतूनच आपण आपले विचार, आपल्या भावना, आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणूनच मराठी भाषा या भाषेची माहिती आज आपण पाहणार आहोत. भाषा अनेक आहेत. हिंदी आहे, उर्दू आहे, इंग्लिश आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, तेलुगू आहे, फारसी आहे, अरेबिक आहे. अशा अनेक भाषा आहेत. त्यातीलच एक भाषा आहे, ती आहे मराठी भाषा. आपल्या महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा. तर बाळांनो, आज आपण मराठी भाषेबद्दलची माहिती, भाषेसाठी काय आवश्यक आहे, त्याबद्दलची माहिती आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम आहे मराठी व्याकरण, शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती 8 आहेत. त्यामध्ये आज आपण पहिली जी जात आहे, ती जात पाहणार आहोत. त्यामध्ये नाम. आता बघा, तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहे. या चित्रामध्ये तुम्हाला आई, मदर, बाबा, फादर, दादा, ब्रदर आणि ताई, सिस्टर. असे जे फोटो इथं दिसत आहेत, असे जे जे चित्र तुम्हाला इथे दिसत आहेत, यांना आपण काहीतरी नाव देतो. जसे की आई, बाबा, दादा, ताई. त्याखाली दिलेलं आहे झाड, आंबा, पान, गुलाब. खाली पहा, कुत्रा आहे, हत्ती, चिमणी, पोपट, नदी, डोंगर, समुद्र, ढग. अशा विविध गोष्टी आपण या जमिनीवर, या पृथ्वीवर पाहतो. तर अशा अनेक ज्या वस्तू आहेत, त्यांना आपण काहीतरी नावाने संबोधतो. काहीतरी नावाने आपण त्यांना ओळखतो. म्हणूनच त्याला म्हटले गेलेलं आहे नाम. जे आहे शब्दांच्या जाती. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. त्यामध्ये पहिला आहे नाम. नामाची व्याख्या जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, सजीव किंवा निर्जीव, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. या जगामध्ये आपण ज्या वस्तू पाहतो, ज्या वस्तू आपल्याला दिसत आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, जे सजीव, ज्यामध्ये जीव आहे, जसे की मानवांमध्ये जीव आहे, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, झाडे झुडुपांमध्ये जीव आहे. अशा ज्या वस्तूंना आपण एका विशिष्ट नावाने ओळखतो. काही वस्तू निर्जीव आहेत, ज्यामध्ये जीव नाही. जसे की पेन, पेन्सिल, पुस्तक, घर, खडू, फळा, दप्तर. अशा विविध गोष्टी आहेत. त्यांना आपण काहीतरी नावाने ओळखतो. अशाच वस्तूंना एक नाव दिलेलं असतं, म्हणूनच त्याला नाम असे म्हणतात. बच्चों, आज हम मराठी के व्याकरण में शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच देखने वाले हैं.
इसके अंदर सबसे पहले देखेंगे तो नाम है। जैसे कि यहाँ पर आपको दिख रहा है आई अम्मी, बाबा फादर, दादा ब्रदर भाई, ताई सिस्टर बहन, झाड़ पेड़, आंबा फल का नाम है, पान पत्ता, गुलाब एक फूल है, कुतरा कुत्ता जो कहते हैं उसे, हत्ती चिमनी, पोपट, नदी, डोंगर, समुद्र, ढग, इन सब चीज़ों को हर एक को कोई ना कोई नाम दिया गया है। इसी तरह से जिनको किसी नाम से पुकारा जाता है, नाम देने के बाद में समझ में आता है कि यह चीज़ का नाम है। जैसे कि हम लिखने के लिए कलम का इस्तेमाल करते हैं, उसे हम कलम पेन कहते हैं। जिसमें लिखते हैं उसे बयाज नोटबुक कहते हैं। जिसमें से पढ़ते हैं उसे किताब पुस्तक कहते हैं। ऐसी ढेर सारी जो चीज़ें हैं उसमें से हैं। और जिन इंसानों का नाम है, जैसे कि यहाँ पर तारीफ बताई गई है नाम की, नाउन जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, सजीव किंवा निर्जीव, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात। इस दुनिया में जो चीज़ें हमें दिखती हैं, जैसे कि हम अपने स्कूल को, अपने घर को देख सकते हैं, एनिमल्स को देख सकते हैं, गाड़ियों को देख सकते हैं। ऐसी बहुत सारी जो चीज़ें हैं हम जिनको देख सकते हैं, उनको कोई तो कोई नाम दिया हुआ होता है। उसी से हम पहचानते कि यह चीज़ है, यह क्या चीज़ है। जैसे कि हम किताब में से पढ़ते हैं, इसको किताब कहते हैं। जैसे कि हम एक जगह से दूसरी जगह जाने के लिए सफ़र में इस्तेमाल करने वाली चीज़ है, उसको बाइक गाड़ी कहा जाता है। ऐसी बहुत सारी जो चीज़ें हैं जिनको हम नाम से पहचानते हैं। जैसे अपने दोस्तों का नाम होता है, जैसे हम जो पेन इस्तेमाल करते हैं, पेड़ों के नाम हैं, आम का पेड़, नीम का पेड़। जो फल हम इस्तेमाल करते हैं रोज़मर्रा की ज़िंदगी में खाने के लिए, जो चीज़ें हम इस्तेमाल करते हैं, जैसे कि सब्ज़ी, और जो फल हम इस्तेमाल करते हैं, आम है, अंजीर है, अनानास है, ऐसे बहुत सारी जो चीज़ें हैं जिनका हम इस्तेमाल खाने-पीने की चीज़ों का इस्तेमाल करते हैं। इनको जो नाम से समझा जाता है, उसको हम कहते हैं नाम। तो ऐसी ही वीडियो देखने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब करें। जब भी मैं वीडियो बनाऊँ तो सबसे पहले आपके पास पहुँचे, इसलिए मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए। थैंक यू सो मच।